नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यातील पत्रकारावरील हल्ला प्रकरणातील फरार आरोपींना न्यायालयाने मोठा दणका दिलाय। हल्ल्याचा कट रचणाऱ्या सागर चोथे आणि विनोद सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावलाय। प्रसाद पिसाळ यांच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद सुतार आणि सरकारी वकील एम सातविलकर यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। न्यायालयाच्या या निर्णयानंतर पत्रकारांसह सामान्य जनतेला मात्र मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे। विटा शहरातील जिओ मराठी न्यूज चॅनलचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर बातमी लावल्याच्या कारणावरून 11 फेब्रुवारी रोजी रात्री कार्यालयात घुसून कोयता आणि स्टीलच्या रॉडने जीवघेणा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यातील राहुल जाधव, सुनील पवार, अभिषेक अदाटे, सचिन तावरे या 4 आरोपींना पोलिसांनी तातडीने जेरबंद केले होते। मात्र या हल्ल्याचा कट रचणारे मुख्य आरोपी सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत या दोघांनी विट्यातून पलायन केले। गेल्या 11 दिवसांपासून पोलिसांना चकवा देऊन सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत हे फरार आहेत। या दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी विटा आणि सांगली पोलिसांकडून पथके नेमून सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत या गुन्हेगारांचा सर्वत्र शोध सुरू आहे। फरार असलेल्या सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज विट्यातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली। त्यानुसार आज शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर भागवत यांच्यासमोर अटकपूर्व जामीन संदर्भात जोरदार युक्तिवाद झाला। यावेळी तब्बल 11 दिवसांपासून फरार असणाऱ्या सागर भानुदास चोथे आणि विनोद रामचंद्र सावंतचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे। फिर्यादी प्रसाद पिसाळ यांच्या बाजूने तसेच सरकारच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद सुतार, सरकारी वकील ॲडव्होकेट एम सातविलकर, ॲडव्होकेट सीमा सुतार आणि ॲडव्होकेट अर्जुन मठपती यांनी देखील जोरदार युक्तिवाद केला। कृष्णाकाठ जिओ न्यूजचे संपादक प्रसाद पिसाळ यांच्यावर जो खुनी हल्ला झाला त्या हल्ल्यातील मुख्य आरोपी सागर भानुदास चोथे व विनोद रामचंद्र सावंत यांचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा व सत्र न्यायालय विटा श्री भागवत सो यांनी नामंजूर केलेला आहे। सदरचा जामीन अर्ज नामंजूर करताना आम्ही मूळ फिर्यादीतर्फे जे मुद्दे मांडले त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सदर दोन्ही आरोपी व अटक आरोपी मुख्य जे हल्लेखोर आरोपी होते ते त्यांच्यामध्ये जो कट झाला त्या कटाचे CCTV फुटेज, 4 आरोपींचे एकमेकाशी झालेले फोनचे संभाषण, त्याचे CDR रेकॉर्ड इत्यादी सर्व मुद्दे आणि ह्या 2 आरोपींच्या सल्ल्याने त्यांनी केलेल्या कटाप्रमाणेच सदरची घटना घडलेली आहे ते आम्ही कोर्टासमोर स्पष्टपणे सांगितले आणि हे सर्व मुद्दे मेहरबान कोर्टाने ग्राह्य धरलेले आहेत आणि सदर गुन्ह्यामध्ये सरकार पक्षातर्फे अर्थी सातविलकर मॅडम यांनी पण युक्तिवाद केलेला आहे व तपास अधिकारी जे पळले यांनी जे डॉक्युमेंट्स कागदपत्र गोळा केली त्या सर्व कागदपत्रांच्या आधारे मेहरबान कोर्टाने सदर मुख्य आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर केला।